पिंपरीत विजेचा शॉक लागून मेंढ्यांचा मृत्यू झाल्यानं मेंढपाळ कुटुंबावर कोसळलं आर्थिक संकट। मान तालुक्यातील पिंपरी गावात घडलेली एक दुर्दैवी घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली आहे। येथील मेंढपाळ नेताजी सावबा राजगे यांच्या तिन्ही माडग्याल जातीच्या मौल्यवान मेंढ्यांचा मृत्यू विजेचा धक्का लागल्यानं झाला। ढवळेमळा इथं झालेल्या या घटनेमुळे राजगे कुटुंबावर अचानक संकट कोसळलं असून लाखोंचा आर्थिक फटका बसला। सदर ठिकाणी मुख्य डीपी असल्यानं तिथं आधीपासूनच धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती। परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीकडे वेळोवेळी तक्रारी व लेखी पत्र व्यवहार करून दुरुस्तीची मागणी केली होती। मात्र वीज विभागाने या तक्रारीकडे कानाडोळा केल्यामुळे अखेर या गंभीर दुर्घटनेला सामोरं जावं लागलं। मेंढ्या माडगाळ जातीच्या असल्यानं प्रत्येकाची किंमत लाखो रुपयांमध्ये होती। सततच्या पावसामुळे आधीच चारा टंचाई जनावरांच्या अडचणींनी त्रस्त असलेल्या मेंढपाळावर या प्रकरणात आर्थिक आघात झाला। आज मेंढे गेल्या, उद्या एखादा जनावर किंवा माणसाचाही प्राण गेला असता, अशा शब्दात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। नशीब बलवत्र म्हणून मेंढपाळ नेताजी राजगे हे थोड्या अंतरावर होते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली, अन्यथा ही दुर्घटना अधिक भयानक रूप घेऊ शकली असते। सध्या वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला। गावकऱ्यांची ठाम मागणी की शासन स्तरावरून तातडीनं राजगे कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी। हा प्रकार फक्त एक अपघात नाही, तर वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडलेली मानवनिर्मित दुर्घटना आहे, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। या घटनेनं पिंपरी परिसरातील सर्वच शेतकरी व जनावर पालक हळहळ व्यक्त करत आहेत। शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी सर्वांची मागणी आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।